मंडळी, वसंत ऋतू चालू झाला आहे आणि बऱ्याच जणांना खोकल्याचा त्रास पण होतोय. कफ जो आहे तो घशात दाटल्यासारखा होतोय. कफ व्यवस्थित निघत नाही आणि बऱ्याच जणांना सर्दी, वाहणारी सर्दी, घट्ट कफ वाहणारी सर्दी अशा पद्धतीचे त्रास होताना दिसत आहेत. ताप येताना दिसतोय. या जोडीलाच काही जणांमध्ये कोरडा खोकला पण आपल्याला दिसतो येताना. हा कोरडा खोकला जास्तीत जास्त हिवाळ्यात येतच असतो, परंतु आत्ता पण तो काही लोकांमध्ये कंटिन्यू झालेला दिसतोय. हा कोरडा खोकला लवकर बरा होत नाही. ऋतूनुसार हा नंतर हळूहळू कमी होत जातो. परंतु आपल्याला हेच दिसतं की हा कोरडा खोकला किती औषधं घ्या बरं होताना दिसत नाही. कदाचित तुमच्यामध्ये सुद्धा काही जणांना अनुभव आलेला असेल किंवा तुम्हाला आजूबाजूलाही दिसत असेल की अरे याला कोरडा खोकल्याने बरा होत नाही हो, आणि याने किती ॲलोपॅथीची औषधं घेतली पण डिंब फरक पडत नाही. त्या कोरड्या खोकल्यामध्ये फरक पडत नाही. याचं कारण असं की तुमच्या शरीरामध्ये वात वाढलेला आहे, तुमच्या पोटामध्ये वात वाढलेला असतो आणि त्या घशामध्ये कोरडेपणा आलेला असतो. आणि कोरडेपणा आल्यामुळे तिथे एक सूज असते आणि जेव्हा तुम्ही श्वास घेता, तोंडाने श्वास घेता किंवा काही खाता, तेव्हा त्या ठिकाणावरून ज्या गोष्टी एअर किंवा अन्न पास होतं त्यामुळे तिथे इरिटेशन होतं आणि इरिटेशन झाल्यामुळे खोकल्याची उबळ येते. आणि हा खोकला जास्तीत जास्त रात्री झोपायच्या वेळेस आपल्याला जास्त पाहायला मिळतो. यासाठी काही गोष्टी आहेत त्या केल्या तर नक्कीच ह्या खोकल्यामध्ये खूप छान फायदा होतो. एक म्हणजे ज्येष्ठमधाचं चूर्ण, सीतोपलादी चूर्ण. तर एक वाटी घ्यायची, त्याच्यामध्ये ज्येष्ठमधाच्या चूर्णाचा अर्धा चमचा, सीतोपलादीच्या चूर्णाचा अर्धा चमचा एकत्र करायचा. त्याच्यामध्ये 1 चमचा गाईच्या तुपाचा, नंतर अर्धा चमचा मधाचा एकत्र करून सारखं अर्धा ते पाऊण तासाने चाटण घेतलं तर कोरड्या खोकल्याला खूप छान फरक पडतो. याशिवाय तिळाचं तेल घ्यायचं, ते गरम करायचं, त्याच्यामध्ये थोडं सैंधव घालायचं, एक कापसाची वात तयार करायची, ती भिजवायची, थोडी पिळायची आणि रात्री झोपायच्या आधी संडासच्या जागी सरकून ठेवायची. त्याचं एक टोक संडासच्या जागेच्या बाहेर आलं पाहिजे आणि सकाळी ती वात काढून टाकायची. असं जर तुम्ही 4 ते 5 दिवस करत राहिला तर तुमचा खोकला लवकर कमी व्हायला मदत होते. त्यामुळेच कोरडा खोकला जर कमी करायचा असेल तर या गोष्टी करून पहा. अतिशय सोप्या गोष्टी आहेत ह्या केल्यावर तुमचा कोरडा खोकला नक्कीच कमी होईल आणि बाकीची जे अँटीबायोटिक्स आहेत किंवा स्टेरॉइड्स आहेत ही घ्यायची गरज पडणार नाही.